नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा अतुल घाटे आपल्याला श्रीमद भागवताबद्दल सांगणार आहे, त्याचं महत्त्व सांगणार आहे. तत्पूर्वी मी विश्वमांगल्य सभेचे आचार्य परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज आणि आचार्या सौभाग्यवती रेणुका मायबाई यांच्या चरणांपाशी नतमस्तक होते. आपल्या इथे भागवत सप्ताह होणार आहे आणि या सप्ताहासाठी श्रीमद भागवतच का घेतला आहे या प्रश्नाचं उत्तर मी आपल्या सगळ्यांना देऊ इच्छिते. महर्षी वेदव्यास यांनी श्रीमद भागवताची रचना केलेली आहे. 18,335 श्लोक या भागवतात येतात. त्याचबरोबर या भागवताची रचना का झाली तर 4 वेद आणि कितीतरी पुराणं महापुराणं आपण आपल्या याच्यात बघतो. त्यांचा अभ्यास आज प्रत्यक्ष जीवनात आपण कोणीही करायला जात नाही, कारण त्याच्यामध्ये असलेली क्लिष्टता आहे आणि सामान्य जीवनाची अवघडीची धावपळीची होत जाणारी जीवनशैली आहे. तर या सगळ्या याच्यात हाच प्रश्न काही वर्षांपूर्वी महर्षी वेदव्यासांना पडला होता आणि त्यांनी मग श्रीमद भागवताची रचना केली आहे महाभारतासारख्या महाकाव्यानंतर. कारण महाभारताचं महाकाव्य रचना केल्यानंतर त्यांना उदासीनता आली आणि त्यांना असं वाटलं की श्रीमद भागवत लिहायला पाहिजे, ज्याच्यात भक्ती आहे, भाव आहे. असं जर काही आपण लिहिलं नाही तर मग लोक कसं वाचतील, लोकांना ते आवडेल, त्यांना पचेल रुचेल असं लिहिण्याची आवश्यकता आहे. आणि मग त्याच्यानंतर देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केला आणि त्या उपदेशानुसार व्यासांनी भागवत लिहिलं. महर्षी वेदव्यासांना हे लिहिण्यापूर्वी प्रत्यक्ष भगवंताने आशीर्वाद दिला आणि सांगितलं की या वाङ्मयीन तुमच्या कलाकृतीमध्ये मी शब्दरूपाने वाङ्मयीन स्वरूपात वास करीन. जे जे भक्त माझी उपासना करतील, जे जे भक्त माझं नामस्मरण करतील, माझं यश गुण गान कीर्तन करतील, त्या सगळ्यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहील आणि सामान्य जीवनात ते जगत असताना येणाऱ्या त्यांना समस्या, त्यांना व्याधी या सर्वांचं मी निवारण करीन. मी माझ्या भक्तांच्या पाठीशी उभं राहील. आणि हेच खरी गोष्ट आहे की श्रीमद भागवत काय तर सर्व वेदांचा सार असलेला असाही श्रीमद भागवत आहे. त्याच्यामध्ये महर्षी वेदव्यासांच्या प्रभावी भाषेतून सगळे श्लोक प्रगट होत गेले. त्या मंत्रांना सामर्थ्य आणि आशीर्वाद प्राप्त होत गेला. हरिलीला वर्णन होत गेलं आणि प्रत्येक समस्येची गुरुकिल्ली याच्यातून मिळत गेली. एवढंच नव्हे तर जेव्हा प्रत्यक्ष मृत्यू येतो, समोर ठाकतो, ज्याचं रूप भयावह आहे, ज्याच्यापासून भीती वाटते, त्या मृत्यूपासून सुद्धा भगवंत भक्ताचं रक्षण करतात. त्यावेळी त्या क्षणाला मुळात भीतीच वाटत नाही आणि तो भयावह मृत्यू कुणाला दिसत नाही. नारायण श्रीहरी अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं नामस्मरण करत राहिलं की ह्या सगळ्या भयापासून भीतीपासून मनुष्य मुक्त होतो. विकार विरहित असं एखाद्या निष्पाप बालकासारखं आपलं मन आपण नामस्मरणाच्या गुरुकिल्लीने करत जावं, हरीचे नाव घेत जावं आणि आपला जीवन प्रवास हा सुखावह करावा, प्रपंची परमार्थ करावा. अशीच ही शिकवण आपल्याला श्रीमद भागवतातून मिळते. तर सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. आणि हा भागवत सप्ताह 5 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला संध्याकाळी 6 ते 8 या वेळात परमपूज्य आचार्य मकरंदबुवा रामदासी देणार आहेत. त्यांचं हे प्रवचन, त्यांचं हे भागवत ऐकायला अवश्य या. आणि स्थळ आहे रघुनाथ टेम्पल, प्लॅनो, टेक्सास. धन्यवाद.